नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण ब्लड किंवा मग मानवी रक्तभिसरण संस्था ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम या चॅप्टरविषयी या पॉईंटविषयी माहिती घेणार आहोत. मित्रांनो, जे काय ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम आहे किंवा मग मानवी रक्तभिसरण संस्था आहे किंवा मग हृदयाची जर माहिती घ्यायची असताना किंवा हृदयाची स्टडी करताना हृदयाचा आकार मानवाच्या जे काय मूठ आहे, क्लोज्ड फिट्स आहे त्याच्यासारखा काय असणार आहे, आकार आहे. त्याच्यामध्ये हृदयाचे 4 कप्पे आहेत. तर वरच्या कप्प्याला आपण राईट अट्रियम आणि लेफ्ट अट्रियम असं म्हणूयात. वरचे जे 2 कप्पे आहेत म्हणजे त्याला आलिंद म्हणायचं, उजवे आलिंद आणि डावे आलिंद. दुसरे जे खालचे कप्पे आहेत 2 त्याला निलय म्हणायचं, त्याला राईट व्हेंट्रिकल आणि लेफ्ट व्हेंट्रिकल म्हणजे काय, उजवे निलय आणि डावे निलय. त्याचबरोबर मित्रांनो, जी काय उजवी साईड आहे हार्टची त्या ठिकाणी डिऑक्सिजनेट म्हणजेच काय, अशुद्ध रक्त या ठिकाणी वाहिलं जातं किंवा मग त्यामध्ये अशुद्ध रक्त असतं. जी काय डावी साईड आहे त्या ठिकाणी प्युअर किंवा मग ऑक्सिजनेटेड किंवा मग आपण त्याला शुद्ध रक्त या ठिकाणी वाहिलं जातं. त्यामध्ये जे काय सुपिरियर व्हेना कावा आणि जे काय पल्मोनरी व्हेन आहे, ह्या गोष्टी ह्या काय करतात, डिऑक्सिजनेटेड ब्लड या ठिकाणी घेऊन येतात. आणि जे काही या ठिकाणी आवर्ट आहे आणि पल्मोनरी व्हेन ह्या काय करतात, शुद्ध या ठिकाणी ब्लड किंवा मग रक्त या ठिकाणी घेऊन जातात किंवा वाहन करतात. तर या ठिकाणी आपण पाहूयात की या ठिकाणी पल्मोनरी आर्टरी आहे किंवा मग या ठिकाणी इन्फिरियर व्हेना कावा आहे, सुपिरियर व्हेना कावा आहे. आता ही सुपिरियर व्हेना कावा किंवा इन्फिरियर व्हेना किंवा त्याला याला आपण ऊर्ध्व वाहिनी महाशिरा पण म्हणूयात किंवा मग त्याला आपण ऊर्ध्व आणि अधो वाहिनी महाशिरा पण म्हणूयात. तर ह्या ठिकाणी काय आहेत, ह्या ब्लड व्हेसल आहेत किंवा मग काय आपण रक्तवाहन करणाऱ्या शिरा आहेत किंवा आपण धमन्या आहेत असं पण म्हणूयात. आता धमन्या आणि शिरा याच्यामधला फरक काय या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी मित्रांनो, हा काय आहे, हार्ट आहे किंवा हृदय आहे. हृदयाला जे काय रक्त पुरवठा होतो तो कोरोनरी आर्टरी आहे. आणि जे काय हे जे भाग दिसतो तो फुफ्फुस आहेत. ओके, आणि हे काय आहेत, ह्या शिरा आहेत किंवा मग रक्तवाहिनी आहेत असं म्हणूयात. तर आपण डिटेलमध्ये पाहूयात की जे काय ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम काय आहे किंवा मग रक्त किंवा ब्लड काय आहे. या ठिकाणी ब्लड किंवा रक्त, ब्लडला आपण काय म्हणू, रक्त, हे काय आहे, रेड कलर्ड फ्लुइड आहे. ब्लड काय आहे किंवा रक्त काय, लाल कलरचं काय आहे, एक पाण्यासारखा पदार्थ आहे, द्रव्य आहे. त्याचबरोबर त्यामध्ये जे काय ऑक्सिजनेटेड किंवा प्युअर ब्लड आहे हे काय असतं, जे काय डीप रेड कलर असते. त्याचबरोबर त्याचा कलर कसा आहे, त्याचा टेस्ट असते साल्ट असते, म्हणजे थोडं मिठासारखं खारट आहे, जे काय प्युअर ब्लड आहे. ओके, म्हणजे गडद लाल असतं. त्याचबरोबर त्याची चव थोडी मिठासारखी खारट आहे. त्याचबरोबर त्याचा जर पीएच जर पाहायचा झाला प्युअर ब्लडचा तर तो 7.4 आहे. बऱ्याच वेळेस याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे की ब्लडचा पीएच किती असतं, तर तो नॉर्मली 7.4 आहे. त्याचबरोबर ब्लडमध्ये 2 गोष्टीनं किंवा 2 पार्टनं ब्लड बनलेला आहे, एक प्लाझ्मा आणि ब्लड सेल. प्लाझ्मा आणि ब्लड सेलनं काय केलेलं आहे, हा आपला काय रक्त किंवा ब्लड बनलेला आहे. प्लाझ्मा हा काय द्रावण आहे किंवा मग आपण त्याला काय म्हणू, फ्लुइड आहे. तर ब्लड सेल काय आहेत, सॉलिड आहेत किंवा मग आपण त्याला काय म्हणू, सॉलिड आहेत किंवा घन पदार्थ आहेत, स्नायूमध्ये आहेत. ओके, तर या ठिकाणी प्लाझ्मामध्ये जे काय आहे त्याच्यामध्ये प्लाझ्मा काय, पेल येल्लो कलर म्हणजे जे काय पिवळसर रंगाचा आहे, क्लिअर आहे. आणि प्लाझ्मा काय अल्कलाईन आहे, ऍसिडिक नाही, म्हणजे आपण आम्ल आणि आम्लारी म्हणू, तर आम्लारी धर्माचा काय हा प्लाझ्मा आहे, आपण त्याला प्लाझ्मा म्हणूयात. जे काय ब्लडचा पार्ट आहे प्लाझ्मा तो काय आहे, अल्कलाईन नेचर आहे किंवा मग त्याचा पीएच किती आहे, जवळपास 7च्या पुढं आहे. ओके, त्याचबरोबर याच्यामध्ये 90 ते 92% वॉटर असतं प्लाझ्मामध्ये.
जे काय प्लाझ्मा आहे ब्लड मधला त्याच्यामध्ये मॅक्झिमम वॉटर असतं आणि त्याचबरोबर 6 ते 8% प्रोटीन असतात म्हणजे प्रथिने असतात. त्याचबरोबर 1 ते 2% इनऑर्गॅनिक साल्ट आहेत जे काय त्यामध्ये आपण म्हणूयात अदर कंपोनेंट आहेत. जे काय इनऑर्गॅनिक जे काय साल्ट असतील त्या गोष्टी पण याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर मग कोणते प्रथिने आहेत, कोणते इनऑर्गॅनिक साल्ट आहेत, आयन आहेत, ह्या पण या ठिकाणी पाहणार आहोत. तर जे काय प्रथिनेमध्ये प्लाझ्मामध्ये जे काय अल्बुमिन नावाचं जे काय प्रथिन आहे किंवा मग प्रोटीन आहे ते काय करतंय की वॉटर सगळ्या बॉडीला शरीराला किंवा पोहोचण्याचं काम हा अल्बुमिन प्रोटीन किंवा प्रथिन करतं. म्हणजे जे काय पाणी वाहून नेण्याचं काम शरीरामधील रक्तामधील पाणी वाहून नेण्याचं काम हा अल्बुमिन प्रोटीन करतो. त्याचबरोबर जे काय ग्लोबुलिन नावाचं जे प्रोटीन आहे ते शरीराला प्रोटेक्शन करतं. मग जे काय अँटीजन किंवा अँटीबॉडीज तयार करण्याचं काम हा काय करतो, हा ग्लोबुलिन करतो. त्याचबरोबर फायब्रिनोजन आणि प्रोथ्रोम्बिन नावाचे जे काय प्रोटीन आहे ते काय करतं, रक्त गोठण्याचं काम करतं. त्याचबरोबर जे काय आपल्याला जखम होते किंवा आपल्याला कट झालेल्याच्या नंतर किंवा मग शरीराला मार लागल्याच्या नंतर जेव्हा रक्तप्रवाह होतं आणि ते रक्तप्रवाह रोखण्याचं काम, क्लॉट फॉर्मेशन करण्याचं काम, किंवा रक्त गोठण्याचं काम कोण करतं, तर फायब्रिनोजन आणि प्रोथ्रोम्बिन. याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे की रक्त गोठण्यासाठी रक्तातील कोणता घटक महत्वाचा आहे किंवा आवश्यक आहे, तर तो आहे फायब्रिनोजन आणि प्रोथ्रोम्बिन. फायब्रिनोजन आणि प्रोथ्रोम्बिन हे 2 घटक रक्त गोठण्यासाठी महत्वाचे आहेत. त्याचबरोबर जे काही इनऑर्गॅनिक साल्ट आहेत किंवा आयन आहेत म्हणजे कार्बनी आणि अकार्बनी पदार्थ. तर अकार्बनी पदार्थामध्ये जे काय आयन आहे ते कॅल्शियम, सोडियम आणि पोटॅशियम हे पण ब्लड मध्ये असतात आणि त्याचं पण महत्वाचं काम आहे किंवा फंक्शन आहे ते आपण पाहणार आहोत. कॅल्शियम काय करतंय किंवा मग सोडियम काय करतंय, पोटॅशियम काय करतंय. ओके, तर बघा जे काय पोटॅशियमची जर कमतरता झाली मित्रांनो तर हायपोकॅलेमिया नावाचा काय होतो, आजार होता. हायपोकॅलेमिया. ओके, आता सोडियम काय करतं आणि कॅल्शियम काय करतं, जे काय मसल कॉन्ट्रॅक्शन असेल, रिलॅक्सेशन असेल त्याच्यामध्ये किंवा हार्टची फंक्शनिंग असेल त्याच्यासाठी हा कॅल्शियम सोडियम महत्वाचा आहे. त्याचबरोबर जे काय रेड ब्लड सेल आपण पाहूयात. आता सॉलिड पार्ट किंवा मग आपण ब्लड मधले जे काय सॉलिड पार्ट आहे त्याच्यामध्ये सेल आहेत. आता सेल मध्ये काय आहेत असणार आहेत, ब्लडच्या सेल कोणत्या आहेत, तर ते आहेत प्लेटलेट, त्याचबरोबर आरबीसी, डब्ल्यूबीसी. आता डब्ल्यूबीसी ला आपण काय म्हणतो, श्वेत आपण काय म्हणू, पांढऱ्या पेशी म्हणूयात आणि आरबीसी ला लाल पेशी म्हणूयात. ओके, तर जे आरबीसी आहेत, त्याला रेड ब्लड कॉर्पस्कल म्हणतात. त्या लहान आहेत, गोलाकार आकाराचे आहेत. आरबीसी जेवढे काय आहेत गोलाकार आकाराचे आहेत. त्याचबरोबर याचा जो का कलर आहे आरबीसी ला किंवा लाल रक्तपेशीला जो का कलर लाल रंगाचा येतो तो कशामुळे येतो मित्रांनो, हिमोग्लोबिन नावाचं जे काय पदार्थ आहे त्याच्यामुळं हा काय आरबीसी ला किंवा लाल रक्तपेशीला लाल कलर आहे. त्यामध्ये ऑक्सिजन आहे. हा हिमोग्लोबिन काय करतो, ऑक्सिजनला धरून ठेवण्याचं काम करतो, ऑक्सिजन शोषून घेण्याचं काम करतो. आणि जेवढा जास्त ऑक्सिजन याच्या हिमोग्लोबिन मध्ये आहे तेवढा त्याचा रंग कसा असतो, गडद लाल असतो. त्याचबरोबर हा कशानं बनलेला आहे, हिम आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन. ग्लोबिन काय, हा प्रोटीन आहे, प्रथिन आहे. हिम काय आहे, आयर्न आहे. म्हणजे हा हिमोग्लोबिन कशानं बनलेला आहे, आयर्न आणि प्रोटीन बनलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन कॅरिंग किंवा मग ऑक्सिजन शोषून घेण्याची काय कॅपॅसिटी आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काय आरबीसीची जी काय संख्या आहे, नॉर्मल जी काय संख्या आहे मानवी शरीरामध्ये ती 50 ते 60 लाख काय असणार आहे, त्याची नॉर्मल संख्या असते. त्याचबरोबर त्याचं जे काय आरबीसी कुठं तयार होतात, तर ते जे काय बोन मॅरो आहे, अस्थि मज्जा आहे हाडामधील, त्यामध्ये तयार होतात. आणि त्याचा जे काय जीवनकाल आहे त्यांचा किंवा मग लाईफ पिरियड आहे तो आहे 100 ते 127 दिवस. म्हणजे आरबीसी तयार झाल्याच्या नंतर शरीरामध्ये 100 ते 127 दिवस ते काय राहतात, जिवंत राहतात, नंतर त्या डेड होतात. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी आरबीसी म्हणजे काय, त्याची जी काय नॉर्मल काउंट काय असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो आरबीसी किंवा हिमोग्लोबिनची कमतरतेमुळे काय होतो,
अनिमिया नावाचा डिसीज होतो, त्याला आपण रक्तक्षय म्हणूयात. त्याचबरोबर पॉलिसायथेमिया हा काय होतो, आरबीसीची किंवा हिमोग्लोबिन जास्त झाल्यामुळं, आरबीसीची संख्या जास्त झाल्यामुळं काय होऊ शकतो, पॉलिसायथेमिया हा डिसीज होतो, पॉलिसायथेमिया. आणि या ठिकाणी डिक्रीज कमी झाल्यामुळं काय होतं, आरबीसीची संख्या, अनिमिया हा डिसीज होतो किंवा आजार होतो. ह्या गोष्टी लक्षात घ्या. अनिमिया आणि पॉलिसायथेमिया कशामुळे होतो यावर पण क्वेश्चन विचारलेला आहे. ह्या तुम्ही त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यानंतर जे काय व्हाईट ब्लड सेल आहेत त्याला श्वेत पेशी म्हणूयात, त्याला पांढऱ्या पेशी म्हणूयात. त्याच्यामध्ये त्याचे ग्रॅन्युलोसाइट, रक्तकणिका किंवा अकणिका असे दोन भाग झालेले आहेत. त्याचे काय न्यूट्रोफिल असतील, युओसिनोफिल असतील, किंवा जे काय आपण म्हणूयात की जे काय न्यूट्रोफिल आहेत ह्या काय आहेत, बॅसोफिल आहेत ह्या काय आहेत, तर ह्या ग्रॅन्युलोसाइट आहेत. आणि युओसिनोफिल आणि लिम्फोसाइट आणि मोनोसाइट काय आहेत, त्या अग्रॅन्युलोसाइट आहेत. ह्या काय आहेत, अग्रॅन्युलोसाइट आहेत. लक्षात घ्या, ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट हे WBC चे दोन प्रकार आहेत. तर लिम्फोसाइट आणि मोनोसाइट काय येतील, अग्रॅन्युलोसाइट मध्ये येतील. जे काय लिम्फोसाइट सेल आणि मोनोसाइट सेल आहेत ह्या WBC च्या ह्या अग्रॅन्युलोसाइट मध्ये येतात. आणि ग्रॅन्युलोसाइट मध्ये, कणिकामध्ये काय म्हणतात आपण, त्याला कणिका म्हणूयात, कणिका सेल म्हणूयात. त्या न्यूट्रोफिल्स, बॅसोफिल्स, युओसिनोफिल्स ह्या सेल काय येतात, ग्रॅन्युलोसाइट मध्ये येतात. तर मित्रांनो, जे काय बॅसोफिल सेल आहेत ह्या काय आहेत, अँटीबॅक्टेरियल किंवा अँटीबॉडी तयार करतात. आणि काय होतात, जे काय इन्फेक्शन आहे बॉडीमध्ये त्याला काय करणार, फाईट करण्याचं काम ह्या काय करतात, बॅसोफिल सेल करतात. लक्षात घ्या, जे काय WBC मधील जे काय बॅसोफिल सेल आहेत अँटीबॉडी तयार करण्याचं काम करतात. आणि जे काय बाहेरचे जे काय मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्याला लढण्याचं काम, त्याच्या विरुद्ध लढण्याचं काम हे काय करतात, बॅसोफिल सेल करतात. ओके. त्याचबरोबर लिम्फोसाइट करतात. त्याचबरोबर युओसिनोफिल काय आहेत, अँटी अलर्जिक आहेत. जे काय अलर्जिक रिॲक्शन किंवा मग अलर्जिक जे काय अलर्जन बाहेरचे येतात त्याच्यासोबत लढण्याचे काम काय करतात, युओसिनोफिल करतात. आणि न्यूट्रोफिल काय आहेत, अँटीबॅक्टेरियल, जे काय बाहेरील जे काय बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल किंवा मायक्रोबियल इन्फेक्शन असेल त्याला फाईट करण्याचं काम ह्या न्यूट्रोफिल सेल करतात. लक्षात घ्या, न्यूट्रोफिल सेल करतात. त्याचबरोबर जे काही मोनोसाइट आहेत ह्या स्कॅव्हेंजर आहेत. स्कॅव्हेंजर म्हणून काय करतात, ह्या काम करतात. म्हणजे काय, जे काय डेड सेल आहेत शरीरामधल्या मृत सेल आहेत त्यांना गिळंकृत किंवा खाण्याचं काम ह्या मोनोसाइट करतात. आणि लिम्फोसाइट काय आहेत, हा अँटीबॉडी तयार करण्याचं काम किंवा अँटीबॉडी म्हणून ऍक्ट होतात. जे काय बाहेरील जे काय अँटीजन आहे किंवा मग जे काय बाहेरील जे काय फॉरेन पार्टिकल आहे, परकीय पदार्थ आहे शरीरामध्ये आल्याच्या नंतर त्याच्यासोबत अँटीबॉडी तयार करण्याचं काम ह्या लिम्फोसाइट करतात. त्याचबरोबर जे काय WBC कुठे तयार होतात, रेड बोन मॅरो. लक्षात घ्या मित्रांनो, दोन्ही बिशल आरबीसी आणि WBC रेड बोन मॅरो म्हणजेच अस्थिमज्जामध्येच तयार होतात. ओके. त्याचबरोबर आरबीसी ला सोल्जर ऑफ बॉडी म्हणतात किंवा मग सैनिकी सेल सुद्धा म्हणतात, सोल्जर सेल म्हणतात. आरबीसी ला शरीराच्या सोल्जर सेल म्हणतात किंवा सैनिकी सेल किंवा सैनिकी पेशी सुद्धा म्हणतात. ते काय करतात, बाहेरचे जे काही इन्फेक्शन असेल किंवा फॉरेन जे काय पार्टिकल असेल, अँटीजन असेल त्यांना फाईट करण्याचं काम हे काय करतात, WBC सेल करतात. म्हणून त्यांना सोल्जर सेल असे म्हणतात. त्याचबरोबर याचं जे काय शरीरामधील जे काय संख्या आहे ती किती असणार आहे, 5000 ते 10000 पर क्युबिक मीटर मध्ये असेल. म्हणजे ब्लड जर तुम्ही क्युबिक ml जर घेतलं असेल तर तुम्ही काय करणार आहेत, त्याच्यामध्ये किती असणार आहे, 5000 ते 10000 काय असणार आहेत, WBC असणार आहेत. हे त्याचा नॉर्मल काउंट आहे. त्याचबरोबर मित्रांनो, याचं फंक्शन जे काय असणार आहे WBCचं, तर ते काय आहे, ते काय असणार आहे, जे काय मायक्रो ऑर्गॅनिझम असेल डिसीज काउजिंग किंवा मग आजार पसरणारे जे काय सूक्ष्मजीव असतील त्यांना अटॅक करण्याचं किंवा त्यांना किल करण्याचं, मारण्याचं काम ह्या WBC सेल करतात. त्याचबरोबर जे काय मायक्रोबियल डिसीज आहेत किंवा मग सूक्ष्मजीवापासून आपल्याला जे आजार तयार होतात जसं बॅक्टेरिया, व्हायरसेस किंवा मग आदिजीव यांच्यापासून जे आजार होतात त्यांच्यापासून प्रोटेक्ट करण्याचं काम हे काय करतात, आपल्याला WBC करतात. त्यानंतर जे काय सेल आहे प्लेटलेट, त्याला रक्तपितिका आपण म्हणूयात. ते काय आहेत, रंगहीन सेल आहेत, म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचा रंग नाही. त्याचबरोबर ह्या लहान आहेत आणि डिस्क शेप्ड आहेत. ओके.
त्याचबरोबर जे काय त्यांची जर संख्या पाहायची झाली तर 2.5 to 4 लाख म्हणजे 2.5 ते 4 लाख एका ml जे काय ब्लड असेल क्युबिक मिलीमीटरचं त्याच्यामध्ये मिलीलिटरचं त्याच्यामध्ये काय असणार आहेत ह्या सापडतात. याचं फंक्शन जर पाहायचं झालं तर काय आहेत, ब्लड क्लोटिंग किंवा मग रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये प्लेटलेट महत्वाचे आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, रक्तकणिका कशासाठी महत्वाच्या आहेत, रक्त गोठण्याची जी काही क्रिया आहे त्याच्यामध्ये ह्या रक्तकणिका महत्वाच्या काम करतात किंवा सेल महत्वाचे आहेत. आता आपण पाहूयात ब्लडचं फंक्शन पाहिलं, कंपोजिशन पाहिलं म्हणजे ब्लडचे घटक पाहिले. त्यानंतर आपण फंक्शन काय असणार आहे किंवा ब्लडचं काम काय आहे, रक्ताचं काम काय आहे, कार्य काय आहे. तर महत्वाचं कार्य आहे ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. जे काय महत्वाचे जे गॅसेस आहेत किंवा मग वायू आहे शरीरामधील, ऑक्सिजन असेल किंवा कार्बन डायऑक्साईड आहे, वाहून नेण्याचं काम कोण करतं, तर रक्त करतं. ऑक्सिजन काय करतं, जे काय बाहेरचं जे काय ऑक्सिजन आहे ते शरीराकडे वाहून लंग्सकडे वाहून नेण्याचं काम कोण करतं, काय करतं, लंग्स कडून कुणा शरीराच्या प्रत्येक अवयवाकडे जाण्याचं काम कोण करतं, काय करतं, ब्लड करतं. म्हणजे लंग्स कडे काय येतं, ऑक्सिजन येतं, मग तो ऑक्सिजन कुठे जातो, रक्तामध्ये मिसळला जातो आणि तो कुठे जातो, शरीराच्या प्रत्येक अवयवाकडे शेवटच्या सेल पर्यंत जातो. म्हणून ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम काय करतं, रक्त करतं. त्याचबरोबर जे काही कार्बन डायऑक्साईड आहे शरीरामधील तयार झालेला तो म्हणजे तो अशुद्ध रक्तामधून कुठं जातो, तो लंग्स कडे जातो आणि त्याच्यामधून बाहेर कुठं जातो, शरीराच्या बाहेर टाकण्याचं काम हा काय करतो, ब्लडच करतं. म्हणजे दोन्ही वायू काय करतं, वाहून नेण्याचं काम, ट्रान्सपोर्ट करण्याचं काम हे ब्लड करतं. लक्षात घ्या, कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन. ऑक्सिजन काय केलं जातं, शरीराच्या प्रत्येक ऑर्गन सेलकडे घेऊन नेला जातो आणि ऑर्गन मधून सेल मधून तयार झालेलं जे काही कार्बन डायऑक्साईड आहे ते लंग्सकडे आणि शरीराच्या बाहेर नेण्याचं काम हे ब्लड थ्रू होतं. त्याचबरोबर ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रिएंट म्हणजे जे काय पोषण तत्वे आहेत, मग त्याच्यामध्ये प्रोटीन असेल, जीवनसत्वे असतील, विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, ग्लुकोज असेल, अमिनो ऍसिड असतील, ओके, फॅटी ऍसिड असतील, हे वाहून नेण्याचं काम कोण करतं, तर हे ब्लड करतं किंवा रक्त करतं. फॅटी ऍसिडलाच मेदा आम्ल आपण म्हणतो. त्याचबरोबर मित्रांनो, जे काय वेस्ट प्रोडक्ट आहेत, वेस्ट मटेरियल आहे, म्हणजे जे काय शरीरामधील जे काय वेस्ट मटेरियल तयार होतं, वेस्ट प्रोडक्ट तयार होतो, टाकाऊ पदार्थ तयार होतात, ते पण वाहून नेण्याचं काम किंवा शरीराबाहेर टाकण्याचं काम कोण करतं, हा ब्लड करतं किंवा रक्त करतं. जे काय वेस्ट मटेरियल कोणते आहेत, नायट्रोजनस वेस्ट म्हणजे नायट्रोजन कंटेनिंग किंवा नायट्रोजन असलेले, नत्र असलेले जे काही पदार्थ आहेत त्याला आपण म्हणूयात अमोनिया, युरिया आणि क्रिएटिनिन. हे काय आहेत, नायट्रोजन युक्त किंवा नत्रयुक्त जे काय पदार्थ आहेत हे वेस्ट आहेत किंवा शरीराला कामाचे नाहीत. ते जर शरीरामध्ये राहिले तर काय होतं, शरीर आजारी पडतं आणि म्हणून ते बाहेर टाकण्याचं काम, हे एक्सक्रिशन करण्याचं काम काय करतं, वेस्ट प्रोडक्ट ते काय करतं, ब्लड करतं किंवा रक्त करतं. त्याचबरोबर जे काय रक्त आहे, आता रक्तामधील जे काय WBC आहे ते काय करतात, अँटीबॉडी तयार करतात. तर त्या अँटीबॉडीज शरीराचं जे काय बाहेरील जे काही इन्फेक्शन आहे त्याच्यापासून रक्षण करण्याचं काम हे अँटीबॉडीज करतात. अँटीबॉडीज काय करतात, बाहेरचे जे काय अँटीजन आहे त्याच्यासोबत फाईट करण्याचं काम अँटीबॉडी करतात. ओके, त्याचबरोबर जे काय एन्झाईम असतील, हार्मोन असतील, जे काय विविध जे काय ग्रंथीचे जे काय स्त्राव असतील, सिक्रेशन असतील, त्यांना वाहून नेण्याचं काम हे किंवा हार्मोनला वाहून नेण्याचं काम हे रक्त करतं. त्याचबरोबर शरीराचं तापमान, जे काही शरीराचं तापमान आहे 37°C ते मेंटेन करण्याचं काम हा रक्त करतं. म्हणूनच थर्मोरेग्युलेशन हे त्याचं एक फंक्शन आहे. त्याचबरोबर जे काय न्यूट्रिएंट जे काय बॅलन्स आहे, सोडियम असेल, पोटॅशियम असेल किंवा मग जे काय कॅल्शियम असेल, हे पण मेंटेन करण्याचं काम काय करतं, रक्त करतं. मित्रांनो, जे काय आपण म्हणूयात जे काय मिनरल आहे त्याचं जर बॅलन्स जर डिस्टर्ब झालं तर आपण आजारी पडतो. पोटॅशियमची जर आपल्याला डिफिशियन्सी झाली तर हायपोकॅलेमिया होतो. त्याचबरोबर जे काय क्लोटिंग हा एक महत्वाचा फंक्शन आहे किंवा रक्त गोठणं हे पण महत्वाचं काम काय करतं, रक्त करतं. म्हणजे जे काय जेव्हा आपल्याला जखम होते, मार लागतो, कट होता शरीराला, इंजुरी होते, त्यामधून जे काय रक्तस्त्राव होतो, ब्लड फ्लो होतो आणि ते जर थांबलं नाही तर आपल्या शरीरातलं सगळं रक्त वाहून वेस्ट काय होईल, बाहेर पडल. आणि तसं होऊ नये म्हणून फायब्रिनोजन आणि त्याला काय म्हणत आपण, दुसरा एक घटक आहे फायब्रिनोजन आणि प्रोथ्रोम्बिन, हे काय करतात,
रक्ताची गाठ किंवा मग क्लॉट तयार करण्याचं काम करतात. अशा प्रकारे रक्त काय होतं वेस्ट होण्याचं किंवा वाया जाण्याचं काय होतं थांबतं. त्याचबरोबर म्हणजेच हिमोरेज होण्याचं काय होतं या ठिकाणी थांबतं. तर त्या ठिकाणी दुसरी एक गोष्ट आहे मित्रांनो, ह्युमन ब्लड ग्रुप. माणसाचे रक्तगट म्हणजे काय, तर माणसामध्ये किंवा ह्युमन ब्लड ग्रुपमध्ये ए बी ए बी आणि ओ असे काय आहेत, जे काय अँटीजन अँटीबॉडीज नुसार काय त्याचे काय 4 मेन काय आहेत ग्रुप आहेत. ए बी ए बी ए बी आणि ओ असे अँटीजन अँटीबॉडी नुसार जे काय ग्रुप आहेत माणसाचे रक्ताचे, ते आहेत ए ए ए ए बी ए बी आणि ओ. त्याचबरोबर मित्रांनो त्यामध्ये एक RH निगेटिव्ह आणि RH पॉझिटिव्ह हा एक घटक आहे. त्यामुळं काय होतं, प्रत्येक ग्रुपचे म्हणजे प्रत्येक याचे 2 काय होतात टाईप पडतात ब्लड ग्रुपचे, RH पॉझिटिव्ह RH निगेटिव्ह, RH पॉझिटिव्ह RH निगेटिव्ह, म्हणून असे टोटल 8 काय होतात ब्लड ग्रुप तयार होतात. लक्षात घ्या. RH फॅक्टर मुळे याला RH फॅक्टर म्हणायचं. तर RH फॅक्टर काय आहे कन्सेप्ट आपण नेक्स्ट याच्यामध्ये पाहणार आहोत. तर RH फॅक्टर मुळे प्रत्येक ब्लड ग्रुपचे 2 भाग पडतात, 2 टाईप पडतात, म्हणून असे टोटल किती होतात ब्लड ग्रुप 8 प्रकारचे काय होतात ब्लड ग्रुप होतात. त्याचबरोबर मित्रांनो जे काय ब्लड डोनेशन आहे, जेव्हा आपल्याला ब्लड डोनेशन कधी लागतं, जेव्हा आपल्याला एखाद्याला ऍक्सिडेंट होतो किंवा मग मार लागतो, त्याचबरोबर काय होतं सर्जिकल ऑपरेशन करावं लागतात तेव्हा, किंवा मग अनेमिया थॅलेसेमिया या कंडिशनमध्ये आपल्याला काय करावं लागतं ब्लड डोनेशन, किंवा आपल्याला ब्लड चढवून घ्यावं लागतं किंवा ब्लड घ्यावं लागतं. कोणत्या कंडिशनमध्ये अनेमिया थॅलेसेमिया किंवा ऍक्सिडेंट सर्जरी. तर त्यामुळं जे काय, त्याचबरोबर मग ब्लड डोनर म्हणजे काय आणि ब्लड रिसिपियंट म्हणजे काय. जो व्यक्ती ब्लड देतो त्याला ब्लड डोनर म्हणायचं आणि जो व्यक्ती ब्लड घेतो त्याला ब्लड रिसिपियंट म्हणायचं. मग जे काय ब्लड ग्रुप ए बी इज कॉल्ड ॲज काय म्हणूयात युनिव्हर्सल रिसिपियंट आहे. आता बघा जे काय ज्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप ए बी आहे, या ठिकाणी RH फॅक्टर सांगत नाही मी, दोन्ही RH फॅक्टर आहे. याच्यामध्ये ए बी आहे तर तो हा तिन्ही सर्वांकडून काय घेतो रक्त घेतो, म्हणजे ए कून घेतो, बी कून घेतो आणि ओ कून घेतो. ओके. तर हा काय सर्व युनिव्हर्सल किंवा मग आपण वैश्विक घेणारा म्हणूयात किंवा रेसिपियंट म्हणूयात. ओके. आणि ओ हा जे काय ज्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप ओ आहे हा सर्वांनाच काय करतो रक्त देतो. मग ए ला देतो, ए बी ला देतो. ओके. आणि बी ला देतो, ए बी ला देतो. हा काय झाला सर्व योगी दाता किंवा युनिव्हर्सल वैश्विक दाता पण म्हणूयात, म्हणजे युनिव्हर्सल डोनर. लक्षात घ्या ओ हा ब्लड ग्रुपचा व्यक्ती ह्या इतर सर्वच व्यक्तीला रक्त देऊ शकतो, म्हणून त्याला युनिव्हर्सल डोनर म्हणायचं आणि ए बी ला युनिव्हर्सल रिसिव्हर म्हणायचं किंवा रिसिपंट म्हणायचं. ओके. त्याचबरोबर जे काय ब्लड प्रेशर म्हणजे काय, दुसरी कन्सेप्ट मित्रांनो ब्लड प्रेशर. आता ब्लड प्रेशर म्हणजे काय, जे काय आर्टरी आहे त्याची जी काय वाल आहे त्याच्यावर जे काय ब्लडचं प्रेशर पडतं त्याला काय म्हणायचं ब्लड प्रेशर. आता हार्ट काय करतं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं, प्रसरण आणि अंकुचन पावतं. त्यानुसार ब्लड प्रेशरचे 2 टाईप आहेत. आता ब्लड प्रेशर कशासाठी महत्वाचं मित्रांनो, ब्लड प्रेशर जे काय रक्ताचा प्रवाह किंवा सर्क्युलेशन होण्यासाठी ब्लड प्रेशर महत्वाचं आहे. म्हणजे जर ब्लड प्रेशर जास्त असेल तर ब्लड काय होईल जास्त काय होईल फ्लो होईल म्हणून किंवा वाहील. ओके. तर जेव्हा रिलॅक्सेशन किंवा मग आपण काय म्हणू प्रसरण आणि अंकुचन, कॉन्ट्रॅक्शनला आपण काय म्हणू प्रसरण आणि रिलॅक्सेशनला काय म्हणू अंकुचन. ओके. जेव्हा हार्ट काय होतं कॉन्ट्रॅक्ट होतं त्या कंडिशनला काय म्हणायचं, त्या प्रेशरला काय म्हणायचं सिस्टोलिक प्रेशर, आणि जेव्हा रिलॅक्स होतं तेव्हा काय म्हणायचं डायस्टोलिक प्रेशर. ओके. प्रसरण आणि अंकुचन. आता रिलॅक्स होणं म्हणजे काय, आपण त्याला काय म्हणू प्रसरण म्हणूयात.
ओके. रिलॅक्स होणं म्हणजे काय? प्रसरण. तर या ठिकाणी अंकुचन म्हणजे काय? साईज कमी होणं. प्रसरण, अंकुचन. ओके. तर जे काय अंकुचनच्या वेळेस किंवा जे काय रिलॅक्सेशनच्या वेळेस जे प्रेशर आहे त्याला आपण डायस्टोलिक प्रेशर म्हणतो. आणि जे काय डायस्टोलिक आणि सिस्टोलिक प्रेशर आहे नॉर्मल पेशंटमध्ये ते किती असणार आहे? 120 ते 80 किंवा मग 140 ते 90 mmHg असणार आहे. म्हणजे नॉर्मल जे काय ब्लड प्रेशर आहे 120, हा काय झाला सिस्टोलिक आणि हा झाला डायस्टोलिक. तर नॉर्मल किती असणार? 140 पर्यंत असू शकतं. 90, 140 ते 90. ओके. हा मॅक्झिमम असणार. 120 ते अपॉन 80 ते 140 ते अपॉन 90 हे काय नॉर्मल ब्लड प्रेशर आहे. ओके. त्यानंतर जे काय या ठिकाणी आपण पाहूयात नॉर्मल ब्लड प्रेशर काय असणार आहे? सिस्टोलिक 90 ते 120 सिस्टोलिक. आणि डायस्टोलिक किती असणार आहे? 60 ते 80 नॉर्मल आहे. बट जेव्हा प्रायमरी हायपरटेन्शन होतं म्हणजे सुरुवातीचं जे काय प्राथमिक उच्च रक्तदाब होतो त्याच्यामध्ये जे काय सिस्टोलिक ब्लड प्रेशर असणार आहे 120 ते 140 आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर असणार आहे 80 ते 90. म्हणजे हायपरटेन्शन रक्तदाब या ठिकाणी सुरू व्हायला आहे. नंतर आहे त्यानंतर हायपरटेन्शन स्टेज 1 मध्ये गेल्याच्या नंतर डायस्टोलिक किती होते? 140 ते 160 आणि सॉरी सिस्टोलिक होते 140 ते 160 आणि डायस्टोलिक प्रेशर होतं 90 ते 100. आणि हायपरटेन्शन मध्ये 60 पर्यंत काय होतं? सिस्टोलिक प्रेशर जातं स्टेज 2चं आणि डायस्टोलिक प्रेशर 100च्या जवळपास जातं. त्याचबरोबर जे काय मित्रांनो ब्लड हिमॅटॉलॉजी म्हणजे काय? तर हिमॅटॉलॉजी म्हणजे काय? ब्लडची जी काय स्टडी असेल त्याचे डिसीज असतील किंवा मग इन्फेक्शन असेल सगळ्याचे जे काय अभ्यास असेल ब्लडचा अभ्यास म्हणजेच काय हिमॅटॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ ब्लड इज कॉल्ड ॲज अ हिमॅटोलॉजी. आणि जे काय ब्लडचे जे काय ब्लड वेसल आहेत आपण वेसल पाहिले मग आर्टरी म्हणजे काय आपण त्याला धमनी म्हणायचं. याला वाल्व नसतात मित्रांनो, या धमनीला वाल नसतात. त्याचबरोबर ह्या डीपली शरीरामध्ये काय होतात खाली खूप म्हणजे खोलवर पसरलेले असतात. परंतु जे काय व्हेन आहेत त्याला आपण शिरा म्हणूयात. ह्या काय असतात शरीराच्या वरच्या भागात म्हणजे त्वचेच्या वरच्या भागात ह्या अवेलेबल असतात किंवा प्रेझेंट असतात. त्याचबरोबर त्यांना वाल्व असतात. आता वाल्व कशासाठी असतात? जे काय ऑक्सिजनेटेड ब्लड परत जे काय इम्प्युअर किंवा अशुद्ध रक्त परत ऑर्गनकडे येऊ नये म्हणून याला वाल असतात. आणि जे काय आर्टरीला आहेत किंवा मग शिराला धमनीला वाल नसतात. ओके. ह्या काय आणि जे काय ब्लड प्रेशर जी काय आपली कन्सेप्ट आहे ही धमनीमध्येच असते, शिरामध्ये नसते धमनी. ओके. म्हणजे काय धमनी आहे ते त्याच्यावरच काय होतं ब्लड प्रेशर पडतं आणि त्याच्याच आपण ब्लड प्रेशर म्हणतो आर्टरीचं. ओके. त्याचबरोबरचे काय कॅपिलरीज आहेत त्याला त्या कॅपिलरीज काय आहेत खूप लहान केसासारख्या काय आहेत आपण त्या रक्तवाहिन्या आहेत त्या हेअर लाईक आहेत. आणि त्या ठिकाणाहूनच काय होतं त्याची जी काय खूप लहान असल्यामुळे जे काय सेल आहेत किंवा मग आपण त्याला म्हणून पेशी आहेत त्याच्यामध्ये काय होतं त्या पोचतात आणि त्या ठिकाणाहून जे काय गॅस असतील किंवा मग पोषण तत्वे असतील विटॅमिन्स मिनरल असतील न्यूट्रिएंट्स असतील ते काय होतात रक्तामधून याच्यामध्ये काय होतात शरीराच्या पेशीमध्ये काय होतात एक्सचेंज होतात किंवा त्याची देवाणघेवाण होते. मग त्याच्यामध्ये ऑक्सिजन असेल न्यूट्रिएंट्स असेल हार्मोन असतील विटॅमिन्स असतील. ओके. तर अशा प्रकारे जे काय कॅपिलरी मधूनच काय होतं जे काय ऑक्सिजन असेल किंवा मग न्यूट्रिएंट्स असेल मिनरल असतील याची काय होते देवाणघेवाण होते. तर या ठिकाणी आपण एक कन्सेप्ट पाहणार आहोत मित्रांनो. कन्सेप्ट काय आहे की या ठिकाणी कॅपिलरी पासून काय होत आहे कॅपिलरी पासून काय होईल या ठिकाणी व्हेन्यूल तयार होईल आणि याच्यापासून काय होईल आर्टरी तयार होईल. तसंच या ठिकाणी काय होईल व्हेन तयार होईल. ओके. कॅपिलरी पासून. म्हणून कॅपिलरी हा सगळ्यात किंवा मग केश नलिका आपण म्हणूयात हे काय सगळ्यात लहान काय आहे त्या
आपण रक्तवाहिन्या करणाऱ्या काय आहेत ह्या आपण काय म्हणू ट्यूब आहेत असं म्हणूयात. तर अशा प्रकारे आपल्याला काही गोष्टी समजल्या असतील. काही अडचण असेल तर तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये कमेंटमध्ये कळवा. या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.